So I want to encourage you that do not give up hope. Believe in the Lord. He is a trustworthy God. म्हणून तुम्ही निराश होऊ नका, हताश होऊ नका. त्याच्यावर भरोसा ठेवा. तो विश्वसनीय असा प्रभू आहे. माझ्या प्रिय, आपण पुढे जाऊन आपण पाहिलं की ज्याच्यावर परमेश्वरचं प्रेम आहे, whom God loves, God respects and he stand for his people. ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या लेकरांचा तो आदर करतो, माझ्या प्रियनो, तो त्याच्या लोकांसाठी थांबतो. He stand for his people. And we studied, God told Pharaoh, God told Moses to go and tell Pharaoh. He said, thus says the Lord, Israel is my son, even my firstborn. परमेश्वर स्वतः मोशेला सांगतो, फारोला जाऊन सांग काय, इस्रायल माझा मुलगा आहे, तो माझा ज्येष्ठ पुत्र आहे. परमेश्वराला किती आनंद आहे, किती अभिमान आहे. आणि तो अगदी त्याच्या लोकांच्या बाजूने उभा राहून तो फारोला सांगायला सांगतो, शत्रूला, आपल्या शत्रूला. व्हॉट अ वंडरफुल गॉड वी हॅव. किती सुंदर चांगला परमेश्वर आपला परमेश्वर आहे माझ्या प्रिय. आणि तो फक्त सांगत नाही तो माझा मुलगा आहे म्हणून. मी सांगितलं तुम्हाला गेल्या संदेशामध्ये, परमेश्वर फारोला धमकी देतो. मी म्हटलं ना कालच्या गुरुवारी, मी फार हसलो. रात्री मी अभ्यास करत होतो, हे वचन वाचत होतो आणि मी फार हसलो. आणि मी म्हटलं की किती आपला परमेश्वर चांगला आहे, की म्हणजे आपल्या लोकांसाठी, तो आपणासाठी तो शत्रूला धमकी देतो. बर तू सोड, नाहीतर म्हणजे ठीक आहे, त्याने असं केलं, तसं केलं, हे केलं, पाप केलं, सगळं ठीक आहे, पण तुला काय करायला पाहिजे, तू त्यांना सोडायला पाहिजे, नाहीतर बघ मी तुझ्या ज्येष्ठ पुत्रांना आणि तुझ्या पुत्राला मी मारेन. आपल्या बाजूने परमेश्वर, आपला तर स्वर्गीय बाप आहे. ही इज अवर फादर, स्पिरिच्युअल फादर. ही इज अवर फादर. ही सेज इस्रायल इज माय सन. And he is threatening Pharaoh, if you don't let him go, then see, I will kill your son, your firstborn. What a wonderful God we have. Really, we need to believe. We need to thank God that we have such a wonderful God with us. And further we studied. But Pharaoh understood very well, and Pharaoh, of course, easily he did not give up. Why? Because he believed also in one of a God called Ra. पण फारो पण सहज त्याला ते समजलं, पण फारोने पण सहज ती काय हार मानली नाही. कारण तोही असं आहे का देवावरती विश्वास होता, देवतावरती विश्वास होता, जो देवता रा त्याचं नाव आहे, आणि त्या देवतावरती तो विश्वास ठेवतो, त्यामुळे तो सहजासहजी नाही मानला. So many times when God stands for us, and we think sometimes God is not at work, that doesn't mean God is silent, that doesn't mean he's not at work. देव जर शांत आपल्याला काही दिसत नाही, याचा अर्थ असा नाही की परमेश्वर कार्य करत नाही. माझ्या प्रियानो, see, as God was through Moses and Aaron, God was speaking to Pharaoh. मोशे आणि आरोनच्या द्वारे फारोशी बोलत होता. इकडे इस्रायल लोकांना काय पूर्ण कळत का नाही. But let me tell you further, we will come back to our message, today's message. That is in the Exodus chapter 8 verse 22. आता आपण आपल्या संदेशाकडे येऊया. ते म्हणजे निर्गमाचं पुस्तक याचा 8व्या अध्यायामध्ये आपण बघूया. ज्यावेळेस आपण पाहतो की परमेश्वर मोशेच्या द्वारे फारोला धमकी देतो. भलं तो ऐकत नाही सहजासहजी, पण काय होतं आपण पुढं ते आपण बघूया. विल टर्न टू Exodus chapter 8 verse 22 and 23. Exodus chapter 8 verse 22 and 23. And I will sever in that day the land of Goshen in which my people dwell, that no swarms of flies shall be there.
to the end thou mayest know that I am the Lord in the midst of the earth. And I will put a division between my people and thy people. Tomorrow shall this sign be. परमेश्वर या ठिकाणी निर्गमेच्या 8व्या अध्यायामध्ये मी तुमच्यासाठी वाचतो, कारण आता लाईट नसल्यामुळे माईक नाही आहे, मी वाचतो तुमच्यासाठी. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तथापि गोशेन प्रांतात माझे लोक राहत आहेत. निर्गम 8:22. तो मी त्या दिवशी अलग करीन, गोमाशांचे थवे तेथे जाणार नाहीत. ह्यावरून पृथ्वीवर मी परमेश्वर आहे हे तुला कळेल. माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन. उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. वी प्रे and we think nothing is happening. आपण प्रार्थना करतो आणि आपल्याला वाटतं अरे काहीच घडत नाही. परमेश्वर इन हिज टाइम ही डज ऑल थिंग्स ब्युटिफुल. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलंय की त्याच्या समयामध्ये परमेश्वर, त्याच्या समयामध्ये तो सर्व काही सुंदर करणारा परमेश्वर. माझ्या प्रियानो, आज सुद्धा जसं आता अर्चनाने प्रार्थना मध्यस्थीची केली, आपण मुंबई इतरत्र ठिकाणी अर्थात सर्व देशामध्ये, भारत देशामध्ये पण आलाच होतो आपण मार्चमध्ये. जसं आपण ऐकायला लागलो अरे कोरोना व्हायरस आला, कोरोना व्हायरस आला. आता सांगली जिल्ह्यामध्ये मिरज आसपासमध्ये सुद्धा आलेला आहे. एव्हरीवेअर अराउंड अस वी सी नाउ दिस COVID-19 इज देअर. पॉझिटिव्ह पेशंट्स हॅव बीन फाउंड हियर ऑल्सो इन सांगली डिस्ट्रिक्ट. ऑफकोर्स not a problem. It means everywhere in India also it is there. But see, till today God has protected us. God in his faithfulness, he has protected us. माझ्या प्रिय, त्याच्या विश्वसनीयतेमध्ये परमेश्वराने आपणाला सांभाळलेला. ही देवाची केवढी कृपा आहे. परमेश्वर फक्त तो आपल्या शत्रूला धमकावत असं नव्हे, प्रभू आपणाला सुद्धा सुरक्षित राखतो. आणि परमेश्वर काय म्हणतो माहिती आहे काय? मी पृथ्वीवर मी परमेश्वर आहे तुला कळेल. फारोला सांगत आहे, म्हणतो माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखेन. माझ्या प्रियानो, परमेश्वर म्हणून माझ्या प्रियानो, जसं आता वचन सुद्धा त्या अर्चनेने सांगितलं की हबक्कूच्या पुस्तकामध्ये जरी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला वाटत असेल की बाबा काही गोष्टी घडत नाही आहेत, आपल्याला अडचण वाटतं, परिस्थिती वाटते माझ्या प्रियानो, पण मला सांगू द्या तरी सुद्धा परमेश्वरने आज आपल्याला सुखरूप ठेवलेलं आहे. आज आपण सुखरूप आहोत. हे कारण देवाची कृपा आपल्यावरती आहे. देवाने आपल्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. प्रभू म्हणतो की मी परमेश्वर आहे आणि माझ्या प्रजेमध्ये तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखेन. परमेश्वर आपल्यासाठी तो कार्य करणारा परमेश्वर आहे. तो आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. Our God is a living God who answers our prayer by fire, who protects us from all viral infections and all dangerous. Shall we turn to see this scripture? We'll turn to Psalm 91. आपण हे वचन समजण्यासाठी जरा आपण स्तोत्र संहिता 91 मध्ये येऊया माझ्या प्रियानो. आणि ह्या दिवसांमध्ये की पुष्कळ जण आपण पुष्कळदा ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस आपण हे वचन आपण हे आठवतो माझ्या प्रियानो. Psalm 91 we read and we memorize and we remember in this kind of situation. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीमध्ये राहील. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. The Almighty God, the El Shaddai God. माझ्या प्रियानो, जो परात्पराच्या गुप्त स्थली बसतो तो सर्व समर्थ परमेश्वर म्हटलेला आहे.
तो सर्व समर्थाच्या त्याला यशदाय परमेश्वर म्हटलंय. सर्व शक्तिशाली, सर्व समर्थ असा जो परमेश्वर, त्याच्या सावलीमध्ये आपण राहू, जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो. गुप्त स्थली वसणं म्हणजे काय माझ्या प्रिय? जो कोणी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, प्रभूशी सहवासामध्ये आहे, ते गुप्त स्थळ आहे माझ्या प्रिय. आणि आपण पुढे म्हटलेलं की आय विल से ऑफ द लॉर्ड, ही इज माय रिफ्युज अँड माय फोर्ट्रेस, माय गॉड इन हुम विल आय ट्रस्ट. आणि आपण पुढे म्हणतो की परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. I travel a lot, but always I see God's hand of protection over my life. I've been driving for many years, but I've seen His faithfulness in my life. माझ्या प्रियनो, माझ्या जीवनामध्ये पुष्कळसा मी प्रवास केलेला आहे, पण प्रभूला मी माझा आश्रयस्थान, माझा दुर्ग, माझा कवच, माझा ढाल असं मानल्यामुळं मी कित्येकदा माझ्या जीवनामध्ये, मी या प्रवासाच्या काळामध्ये ड्रायव्हिंग करणं एवढं सोपं नाही, पण मी पाहिलेलं आहे की परमेश्वर किती अद्भुत रीतीने माझं संरक्षण केलंय. कारण मी परमेश्वर माझा आश्रयस्थान मानलेलं आहे माझ्या प्रिय, माझा कवच, माझा ढाल, माझा दुर्ग असं त्याला मी मानतो. अँड दॅट्स व्हाय वी आर सेफ इन हिज आर्म्स टुडे. म्हणून त्याच्या कयामध्ये आपण आज सुरक्षित आहोत. आणि म्हणून हे वचन आपण घोषित करतो. आणि तिसरं वचन, कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. Surely he shall deliver thee from the snare of the fowler and from the noisome pestilence. तो तुझ्यावर पाकर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. He shall cover thee with his feathers and under his wings shall thou trust. His truth shall be thy shield and buckler. माझ्या प्रियनो, परमेश्वर ज्यावेळेस परमेश्वर आपला भाव असतो, परमेश्वर आपला आश्रयस्थान, आपला दुर्ग म्हणतो, आपण भरोसा त्याच्यावर ठेवतो. परमेश्वर पारध्याच्या पाशापासून, Satan always has a schemes and plans against us, but God saves us from all the schemes and the plans of the enemy. That's why we are safe this morning. That's why we are alive in this morning. And that's why we glorify God from all of our heart, mind, body and the soul. माझ्या प्रेम परमेश्वर विश्वास आपल्याला पारध्याच्या पाशापासून सोडतो, घातक मरीपासून सोडलेलं आहे. म्हणूनच आजच्या सकाळी आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊन आपण त्याची आराधना, त्याची भक्ती, त्याची स्तुती आणि त्याचा गौरव करतो. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, याची तुला भीती वाटणार नाही. Fifth verse, thou shalt not be afraid for the terror by night, nor for the arrow that flieth by day, nor for the pestilence that walketh in darkness, nor for the destruction that wasteth at noonday. God has been so faithful, and day and night. Here it says, day and night. Will not fear any evil. Many times I love to drive at night, because the night time will be less of traffic and I feel comfortable to drive. Of course, most of the drivers, they feel comfortable to drive at the night. रात्रीच्या वेळेस माझ्या प्रियनो, ड्रायव्हिंग करणं जरा सोयीस्कर, सोपं पडतं, कारण ट्रॅफिक जास्त नसतं, टू व्हीलर वगैरे नसतात, त्यामुळे ड्रायव्हिंग हे बरं पडत असतं. पण माझ्या प्रियनो एवढं सोपं नाही रात्रीचं. I see every time, every trip I go, I see accidents. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी प्रवासाला गेलो असतो, मी ॲक्सिडेंट्स हे पाहिलेलेच असतो. That in spite of all that, I drive day night. I know, and especially because for many years I've been driving. Night driving is a very dangerous drive, and especially the night, midnight, early morning 2 to 5, morning 5 o'clock, 6 o'clock is a very dangerous drive. रात्रीचा 2 ते सकाळी 5 वाजूंचा वेळ हा फार भयानक असतो माझ्या प्रिय.
but I have experienced God's faithfulness in my life. Because night, actually there are so many spiritual things are there. I don't want to go into deep into that. Because that is the time the spirits work at night. आणि अशा रात्रीच्या क्षणी हे दुष्ट आत्म्यांची कार्य होत राहतात माझ्या प्रिय. पण प्रभूचं विश्वसनीयता मी पाहिलेलं आहे. आणि मला आता हे 7वं आणि 8वं वचन ज्यावेळेस आपण वाचणार आहे, मला या ठिकाणी तुम्हाला साक्ष सांगायचं आहे. लेट अस रीड दॅट 7th and 8th verse. Then I want to give a testimony here. 1,000 shall fall at thy side and 10,000 at thy right hand, but it shall not come nigh thee. Only with thine eyes shalt thou behold and see the reward of the wicked. तुझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. What a wonderful scripture is this. As I was reading this portion, just this week I'm talking about. As I said, as I've been studying on this word every day, God has been ministering, God has been speaking, God has been reminding of many things in my past life. And how God has been faithful to us. He has proved himself. As I accepted the Lord, we had a land. And before this construction come up in our land, actually we had at the side of the place there was one garage. And when Dad was there, Dad's friend, he put up his teen garage, motor mechanical garage. And then he was there for many years there. And then when the time came for our construction, house construction work was to be begun, and then we asked him to vacate that place. And he rebelled against us. Because when Dad was there, he had given that land, and he was very good to us. But then he thought to acquire that land. And he paid the money, he bribed to police station, and he did a lot of problem to us. He created a lot of problem for us. माझ्या फ्रेंड वडील असताना, डॅडी असताना आमचं ज्यावेळेस बांधकाम नव्हतं त्यावेळेस मोकळी जागा होते, भाडेकरू होते. आणि एक त्यांच्या डॅडीचाच एक मित्र होता, तो गॅरेज त्या विहिरीच्या बाजूला कोपऱ्याला त्यांनी गॅरेज घातलं होतं. आणि फार चांगलं होतं आमच्याबरोबर सुरुवातीला. पण डॅडी जेव्हा वारले तोपर्यंत सुद्धा काही प्रॉब्लेम होते. एकदम चांगलं अण्णा आणि अक्काच म्हणायचं मम्मी डॅडीला आम्हाला. एकदम चांगलं घरगुती संबंध होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, इन अवर लँड दोज हू केम देअर, like for this cartoon fellows were there, and many people they came. Another fellow also was there, his brother also, who put up his garage there. But especially this fellow, one fellow who troubled us a lot. But those who came there, because they were poor, they didn't have a land, so our land was empty. They had that land. And really, as they came there and they were faithful to us, God blessed them. जसं आमची जागा मोकळी होती, लोक भाड्याने मागितले, ती जागा मी त्यांना भाड्याने दिलो. वडील डॅडी असतानाच तेव्हा ते दिले. माझ्या प्रेमात जे लोक आमच्या तिथं कामाला म्हणजे भाड्याने म्हणून ती जागा घेतली, इव्हन पट्टूवाले जे असतात ती लोक म्हणा, किंवा दुसरा त्यांचा एक भाऊ एक होता मेकॅनिक, तो पण त्याचं पण गाडीचं पेंटिंगचंच गॅरेज होती त्याचं तिथं. पण माझ्या प्रेमात जसं ते प्रामाणिक चांगले राहिले, परमेश्वर त्यांना खूप आशीर्वाद केलं. त्यांनी स्वतःची जागा घेऊन घर बांधले. आणि हा जो मेस्त्री होता त्यानं पण आमच्या तिथं काम करून परमेश्वर त्याला एवढा आशीर्वाद केलं, जागा घेऊन त्यांनी स्वतःचं घर बांधलं. पण माझ्या प्रियनो, शेवटी त्याने ज्यावेळेस त्याला आम्ही सोडायला सांगितलं घर बांधणार आहे म्हणून, त्याने आमच्या विरुद्ध जागा बळकायसाठी भरपूर प्रयत्न केले. पोलीस स्टेशनला पैसे देऊन, इव्हन आम्हाला तिघांना भावांना पोलिसांनी आम्हाला गाडीमध्ये बसून सुद्धा नेलं होतं. आमच्या मम्मीला ढकललं होतं. आणि भयंकर माझासुद्धा राग त्यावेळेस भयंकर, मला पण भयंकर राग आला त्याच्यावर. पण मी एवढी गोष्ट माझ्या मनात ठेवली होती आणि सांगितलं होतं की देव तुला पाहून घेईल. मी हीच गोष्ट सांगितली होती की देव तुला पाहून घेईल. कारण ज्या परमेश्वराची आम्ही सेवा करतो, तू आज आम्हाला त्रास द्यायलास, आज तू पैसे चार काय करायचं कर, पण देव तुझा न्याय करेल. आणि ह्या डोळ्यांनी परमेश्वराने, ह्या जिवंत असतानाच परमेश्वराने हे गोष्ट सिद्ध करून दाखवलं. काही दिवसानंतर जसं शेवटी
कागदपत्र सगळ्या काही गोष्टी आमच्या बाजूने होतं, सगळं होतं. शेवटी त्याला ती जागा सोडावीच लागली. फायनली ही हॅड टू लिव्ह द प्लेस बिकॉज इट वॉज अवर लँड. बट आय टेल यू द रिझल्ट ऑफ हिज लँड, हिज लाईफ, God proved according to this word. After some days, after a few years, hardly few years, he died with a terrible sickness. तो आजाराने तो मरण पावला. जे घर आमच्या जागेवरती येऊन काम करून एवढं त्याला अशी त्याने जागा घेऊन घर बांधले होते, शेवटी त्याला घर विकावं लागलं. फायनली he had to sell his house. And not just that. Recently I came to know his younger brother was there. He was also recently, I think hardly 1.5 months back. Somebody told me, "Are you remember that mechanic's brother just died? He was murdered." I'm not happy that they were killed that way. No, but that's how God judges. परमेश्वर न्याय करणं, परमेश्वर प्रभू म्हणतो तुझ्या नेत्रांना मात्र दिसेल पण तुला त्याचे काही बाधव नाही. आम्हाला त्यांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्याच्या परिस्थिती सुद्धा माझ्या प्रेरणा भयंकर आणि भयानक होऊन तोही मेला. आणि त्याचा भाऊ धाकटा जो होता त्याचा मर्डर होऊन तो परवा मेला. आणि दुसरा एक सुद्धा भाऊ म्हणजे त्यावेळेस त्यांनी समज होते ते घरातून भांडणं झाली, मग निघून गेला. माझ्या प्रियनो, ज्यावेळेस परमेश्वरच्या लेकरांच्या विरुद्ध कोण उभा राहील किंवा कोण येईल, परमेश्वरचा न्याय मात्र माझ्या प्रियनो भयानक त्यांच्यावरती न्याय असेल. आपण काय ती प्रार्थना अपेक्षा नाही करत, पण परमेश्वर त्याची आठवण करून देतो. माझ्या जीवनात मी असताना आमच्या जीवनामध्येच ही गोष्ट घडली होती. त्याने जागा बळकावायचा प्रयत्न केला, परमेश्वर त्याचा न्याय केला. दे ट्राय टू टेक अवर लँड बट गॉड जज्ड हिम अँड गॉड पनिश हिम. आय कुड सी द लाईफ ऑफ देअर लाईफ. But God secured us, God saved us from every situation. आणि म्हणून माझ्या प्रियनो, नवच म्हटले की कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परत निवासन केले आहेस, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतेही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. माझ्या प्रियनो, that's the word of God says, because thou hast made the Lord which is my refuge, even the Most High, thy habitations, there shall no evil befall thee, neither shall any plague come nigh thy dwelling. My friends, God, that's how He protects us in this situation, in turmoil situation. See, all over as Archana prayed, and it is a need of our hour of prayer. We need to pray for the situation of this world. पूर्ण जगाची परिस्थिती आज भयानक बिकट झालेली आहे, पुष्कळचे कामं केलेले आहे. आणि माझ्या प्रेरणा कोरोनाच्या परिस्थितीत लोक घाबरलेले आहेत. पण परमेश्वर म्हणतो, जो परतपराच्या गुप्त स्थळी सुसरू सामर्थ्याच्या सावलीमध्ये राहील. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty God. And God will protect us. No plague shall come near thee or near your tent, near your family. कुठलाही मरी, कुठलाही आजार, कुठलाही कोरोना तुझ्या तंबूजवळ येणार नाही, त्यामुळे तुझ्या कुटुंबाजवळ येणार नाही. हे परमेश्वरचं अभिवचन आहे. याचा अर्थ असं नाही की जसं अर्चना म्हटली म्हणून आपण कसंही वागा, निष्काळजी राहा, नाही. We have to take care of ourselves, but God is there. Until God protects, we can't do anything. जोपर्यंत परमेश्वर आपलं संरक्षण करत नाही माझ्या प्रियनो, काहीच उपयोगाचं नाही. सर, असा परमेश्वर आपला आहे माझ्या प्रियनो, की जो जिवंत परत परमेश्वर, जो आपला परमेश्वर आपल्या बाजूने आहे. आणि तो इस्रायलला परमेश्वर, तो जसं इस्रायलच्या बाजूने मिस्र देशाला धमकवतो, तसं आज आपल्या जीवनाभोवती कुठलीही परिस्थिती उभं राहू दे माझ्या प्रियनो, कदाचित आपणाला कळत नसेल, पण परमेश्वर आपल्या बाजूनं आपल्या वतीनं तू उभा राहू, तो शत्रूला धमकावतो. आपलं कर्तव्य काय? व्हॉट इज आवर ड्युटी? वी हॅव टू ट्रस्ट इन हिम दॅट ही इज अ फेथफुल गॉड. लेट अस टर्न टू एक्सोडस चॅप्टर 14. आता आपण निर्गमेचा 14 अध्यायाकडे आपण वळूया आणि तिथं पाहूया की परमेश्वर, निर्गमेचा 14 अध्याय, एक्सोडस चॅप्टर 14
and verse 30 and 31 verse. निर्गमेचा 14 अध्याय 30 आणि 31 वचन आपण वाचूया. Thus the Lord saved Israel that day out of the hand of the Egyptians. And Israel saw the Egyptian dead upon the seashore. And Israel saw that great work which the Lord did upon the Egyptian. And the people feared the Lord and delivered the Lord and his servant Moses. 14 निर्गमेचं 14 30 आणि 31 वचन. अशा प्रकारे परमेश्वराने त्या दिवशी मिस्रीच्या हातातून इस्रायल लोकांना तारले आणि मिस्री लोक समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायलांनी पाहिले. परमेश्वराने मिस्रींना आपला प्रबळ हात दाखवला, तो इस्रायलांनी पाहिला. तेव्हा त्यांनी परमेश्वराचे भय धरले आणि परमेश्वरावर आणि त्याचा सेवक मोशे यांच्यावर विश्वास ठेवला. माझ्या प्रियानो, परमेश्वर फक्त बोलत नाही, परमेश्वर फक्त धमकावत नाही. God just doesn't speak. God just threatens, but he acts. परमेश्वर जे बोलतो ते करणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी आपण ह्या वचनामध्ये 6 अशा गोष्टी बघतो की परमेश्वरने त्याच्या लोकांसाठी केलेला आहे. माझ्या प्रिय, कोणकोणत्या गोष्टी परमेश्वर स्वतः त्याच्या लोकांसाठी त्यांच्या बाजूनं परमेश्वर कार्य करतो. पहिली गोष्ट आपण पाहतो, परमेश्वर फक्त मिस्रीला किंवा फारो राजाला धमकावला असं नाही. परमेश्वराने राजाला सांगितलं, फारोला सांगितलं, तू माझ्या मुलाला इस्रायलला सोड, नाहीतर बघ मी तुझ्या पुत्राला आणि ज्येष्ठ पुत्राला मी मारून टाकेन. आणि परमेश्वराने ते केलं. God just doesn't speak. God is not just the word, he just threatens and he forgets. No. What he says he does. So we need to trust God for his faithfulness. And there are 6 things mentioned in this scripture we will see now. आणि 6 गोष्टी या ठिकाणी परमेश्वर त्याच्या लोकांसाठी करतो ते आपण बघूया. उत्कृष्ट घटना परमेश्वर या ठिकाणी त्या लोकांसाठी केलेलं नमूद केलेलं आहे. पहिली गोष्ट, फर्स्ट थिंग वी सी इन द 30th word is the Lord saved Israel that day from the Egyptian. परमेश्वर मिस्री लोकांच्या हातातून इस्रायल लोकांना सोडविलं, त्यांना तारलं परमेश्वराने. What a wonderful God we have. These Israel people were there in the slavery in Egypt for 430 years. माझ्या प्रियानो, हे इस्रायल लोक 430 वर्ष मिस्र देशामध्ये गुलामगिरीमध्ये होते. It was not an easy thing. As we read this word, it is not that easy we are reading it. It was a great miracle God has done for them. God saved them. परमेश्वर त्यांना तारलं असं म्हटलेलं आहे. कारण एवढी आपण जसं वाचतो एवढं सोपं सहज आपण वाचतो तसं ते सहज नाही घडलेलं. 430 वर्ष ते गुलामगिरीमध्ये राहिले होते. आणि त्या गुलामगिरीतून परमेश्वर त्यांना सोडवलं. ही साधी सोपी गोष्ट नव्हती. Lord saved Israel that day from the Egyptian. मिस्र देशाच्या हातातून परमेश्वर त्यांना सोडवलं, त्यांना तारलं. फक्त एका दिवसासाठी का? परमेश्वर त्यांना पूर्ण त्या गुलामगिरीतून, पापाच्या दास्यातून त्यांना परमेश्वराने बाहेर काढलं. God just didn't say for one day holiday, no. Like a government holiday. Government holiday means a holiday for everybody. So it was not like a holiday for them. It was not in 1-2 days. God delivered them once for all. After 430 years, God delivered them. What a wonderful, miraculous God we have. किती चमत्कारिक असा अद्भुत परमेश्वर आपला परमेश्वर आहे. And second thing we see that Israel saw the Egyptian
dead upon the shore of the Red Sea. मिस्री लोक समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायल लोकांनी पाहिलं. पाहिलं म्हणजे काय हो? हाऊ दे डायड. कसं रे इस्रायल लोक, मिस्र देश लोक, हे लोक मेले. सेना कशी मेली? फारोनची सेना कशी मेले? माझ्या प्रियनो, त्यांच्यासाठी परमेश्वराने लाल समुद्र दुभागला. For they say God divided this Red Sea. And God, just imagine below the water, all the mud will be there, but God prepared like a road for them. They saw that God divided the water. They could see both the side the water, and below they saw God made a road for them that they could easily walk from that sea. सुंदर रीतीने परमेश्वराने तो तांबडा समुद्र दुभागला. दोन्ही बाजूला त्यांनी ते पाहतात की समुद्र पाणी दोन्ही बाजूला, आणि त्याच्यामधून परमेश्वराने कल्पना करा म्हणजे प्रेम पाण्याच्या खाली किती चिखल आणि काय कसं दगड कसं काय परिस्थिती असं पाहिजे ती, पण ते सहज चालून पार जाऊ शकले का परमेश्वराने त्यांच्यासाठी तो तसा रस्ता तयार केला त्या पाण्यामधून, त्या समुद्रामधून. हे काय साधी गोष्ट नव्हती. What seems to be impossible for us, it's possible for him. जे आपल्या दृष्टिकोनातून जे अशक्य आहे तर देवाला सर्व काही शक्य आहे. माझ्या they saw, not just they saw that one, पण असं म्हणजे फक्त थोडंसं पाहिलं, मिस्र लोक समुद्र तीरी मरून पडलेले इस्रायल लोकांनी पाहिले. they saw these Egyptian people died and they were floating and they were on the seashore. Means after the sea was divided, they walked through the sea, they crossed over the sea, and again that sea became one. And all those were the horse and the riders and all the soldiers, they died. They saw with their eyes. They could see. On the seashore, they found their dead bodies. त्यांचे सर्व मृतदेह ते समुद्र किनारी पडलेले त्यांनी पाहिलं. त्यांचे घोडे, त्यांचे शिपाई सर्व मरून गेले. माझ्या when we obey God, when we study that He loves us so much and He is ready to do anything for us. For Him nothing is impossible. But only thing we need to trust in Him. He is a trustworthy God. He is not a man that He should lie. परमेश्वर हा विश्वसनीय परमेश्वर आहे. ज्यास आपण तो भरोसा ठेवतो तो भरोसा तोडण्यासारखा नाही. परमेश्वर तो काही मनुष्य नाही त्याने लबाडी करावे. जो तो बोलतो ते करतो. What He says He does. He is a promise-keeping God. And तिसरी गोष्ट आपण पाहतो, third thing we see that Israel saw in 31st word we see that Israel saw the great miracle of the making path through the sea and of the closing it again after they were safe. And मिस्रींच्या प्रबळ हात दाखवला तो इस्रायलीने पाहिला. They saw the sea was divided. Where there seems to be no way, God makes a way. God will make a way. इंग्लिशमध्ये फार सुंदर गीत आहे. परमेश्वर मार्ग बनवणारा परमेश्वर आहे. जिथं आपल्याला मार्ग दिसत नाही, काय करायचं कळत नाही. That's where they were like Moses was in perplexity. What to do now? Ahead of them there was a Red Sea. Behind the Egyptian soldier was there. What to do? They were in between. And Israel people started grumbling. इस्रायल कुरकुर करायला लागले. पुढे त्यांच्या समोर समुद्र आणि मागे त्यांच्या मागे फारो त्यांची सेना. ते गोंधळात पडले होते. काय करताना कळेना. But Moses said, see what Lord does for you. पहा परमेश्वर तुमच्यासाठी आज काय करतो. And God did a miracle for them. Dear people of God, there are so many things in our life, day-to-day life,
And because this lockdown situation, because this virus, this problem all over the world, there is a big question till today. आपल्या समोर या सगळ्या परिस्थितीमुळे बरेचसे प्रश्न आपल्या समोर, पूर्ण जगासमोर एक प्रश्न आहे. अजूनपर्यंत कुठलेही त्याच्यावर औषध आलेलं नाही आहे. Till today there is no any vaccination found today. So a big question in front of the whole world. Just imagine. You may be facing in your day-to-day life, you may be facing many problems. But let me tell you one thing. For God, nothing is impossible. God has a purpose in it. We need to trust God. He is a faithful. He knows what is what and what is not. What to do, what not to do. He knows it better. त्याला माहिती आहे काय कधी करायचं, काय करायचं, काय नाही करायचं, त्याला माहिती आहे. आणि तो त्याच्या समावेत सुंदर करणारा परमेश्वर आहे. पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवून आपण त्याला धरून राहिलं पाहिजे. ट्रस्टिंग इन हिम, वी हॅव टू टेक होल्ड ऑफ हिम. वी नीड नॉट गिव्ह अप इन आवर लाईफ. आपल्या जीवनात आपण हार मानली नाही पाहिजे. म्हणून ते फार सुंदर वचन आहे. हबक्कूक म्हटलं, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षाच्या वनात जर फूल जरी आले तरी माझे प्रियनो, आपण हार मानले नाही पाहिजे. जरी द्राक्षाचं जरी फळ नाही आलं आपल्या जीवनात, जसं आपल्याला वाटतं काही गोष्टी घडत नाही, जरी नाही आलं तरी मी परमेश्वराची नाही हर्ष पावे. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी आनंद उल्हास केला पाहिजे. त्याच्या तारणाची वाट मुकाट्याने पाहिले पाहिजे म्हटलेलं आहे विलापगीतमध्ये 3 अध्याय. माझ्या प्रियनो, म्हणून चौथी गोष्ट अशा म्हटलेलं आहे. म्हणून चौथी गोष्ट, फोर्थ थिंग वी सी दॅट इस्रायल फिअर्ड द लॉर्ड. चौथी गोष्ट आपण पाहतो 31 वचनामध्ये की त्यांनी परमेश्वराचे भय धरले. डू वी फिअर गॉड? डू वी फिअर गॉड? डू वी ऑनर गॉड? डू वी रिअली फिअर गॉड फ्रॉम आवर हार्ट? का आपल्या अंतकरणातून परमेश्वराचं भय बाळगतो का? काय परमेश्वरने काही केल्यावरच मग आपण भय बाळगून त्याच्यावरती विश्वास ठेवणार? अशी भीती, दहशत नको आपल्या जीवनामध्ये. Like there should not be a terror in our heart. We should not be scared, afraid of. But do we really honor God in our day-to-day life? They feared God. Do we fear God? And then because they saw the miracle, such a wonderful miracle, then they say the fourth thing, it says that Israel believed in the Lord. आणि मग आपण पाहतो की परमेश्वरावरती त्यांनी परमेश्वराचं भय राखलं. आणि 5वी गोष्ट पाहतो की त्यांनी परमेश्वरती विश्वास ठेवला. काय तुम्ही परमेश्वर जेव्हा चमत्कार करणार त्याच वेळेस तुम्ही विश्वास ठेवणार का? When God does a miracle in your life, then only we are going to believe God. Dear people of God, when I came to the Lord, I didn't put any condition for my Lord. ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलो, प्रभूकडे आलो, मी कुठलं अट परमेश्वर समोर नाही ठेवलं. प्रभू हे केलंस असं केलंस तर मी तुझ्यावर विश्वास ठेव, आणि हे झालं तर मी विश्वास ठेवून तू आहेस देव. I didn't say that Lord, if you do this, do that, then only I will believe in you. No. I just, as I experienced His presence, I just honored Him and loved Him and believed in Him. जसं मी त्याच्या उपस्थितीचा अनुभव घेतला, मी त्याच्यावर विश्वास ठेवला, मी त्याचा आदर केला, त्याचं भय राखलं, परमेश्वराने चमत्कार केला माझ्या जीवनात. आणि आजपर्यंत भरपूर गोष्टी परमेश्वर अद्भुत गोष्टी करत माझ्या जीवनात आलेल्या आहेत. And as I trusted God, I believed in God. I tell you, so many things God did miracle in my life. Don't believe because He has done something for you. Believe in Him because who He is. तो काय आहे म्हणून त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. He is a living God. तो जिवंत परमेश्वर आहे. तो आपल्यामध्ये वस्ती करतो, आपल्या बरोबर तो आहे.
And they just didn't believe in God. Then they believed in Moses also. When they believed in God, they saw miracle through Moses. Then they believed in God and then they believed in Moses. Just परमेश्वराने मोशेसद्वारे चमत्कार केला, अद्भुत कृत्य केली, मग त्यांनी त्या देवावरती विश्वास ठेवला आणि मोशेवरती विश्वास ठेवला. Many times we believe in God. It is true. No doubt about that. पुष्कळदा आपण देवावरती विश्वास येतो, त्यामध्ये शंका नाही आहे. But many times we don't believe in God's servant. देवाच्या सेवकावरती आपला विश्वास नसतो. आपल्याला वाटतं हे प्रार्थना, हे काय प्रार्थना करणार आहे? What is going to do? What he is going to pray? We say that God is going to answer his prayers. That's those things are there in our heart. ह्या गोष्टी आपल्या हृदयामध्ये आहेत. We don't really respect God's servant. देवाच्या सेवकाचा आदर करत नाही माझे प्रिय. I want to take a break here. And I want to add one more point here. I'm sorry, actually, I was thinking to speak this topic, but somehow I was neglecting. But I feel now I should speak to you, because that's what I feel now. तुम्ही देवाच्या सेवकांवरती विश्वास ठेवता का? त्यांचा आदर करता का? मला सांगा तुम्ही. Do you really respect God's servant and do you really honor them? I felt so bad. Last week I think 8-10 days back, I made a call to one of my friend. He is also in the ministry. He is not, of course, in Sangli Miraj. He is outside Miraj. तो सांगली मिरजेमध्ये नाही. मी एका देवाच्या सेवकाला, माझ्या मित्राला मी फोन केलं आणि मला फार वाईट वाटलं. I said, why you didn't call me for so long? Then he said there was no balance in my mobile. And I told him, at least you should have kept a little balance to give a missed call to me. I would have recharged your mobile. But he carried on and he said something else which is very important today. मी त्याला म्हटलं की ॲटलिस्ट बॅलन्स तर ठेवायचं, की मिस कॉल तरी द्यायसाठी. आणि काय तू म्हटलं, का तू म्हणजे ॲटलिस्ट मिस कॉल द्यायचं, मग मी तुला फोन केला असता. मग ते म्हटले नाही. म्हटले आता हे 3 महिने तर झालेले आहेत. आता सगळं धंदा सगळं बंद आहे. तो सेवा पण करतो, काम पण करतो. तो म्हटला की नाही, आज एक चर्चमधला जो मी चर्च मी घेतो, त्या चर्चमधल्या एका ब्रदरनी मला दशांश आणून दिला आणि तो मी दशांश घेतला. माझं मोबाईल रिचार्ज केलं. घरात धान्य नव्हतं, मी धान्य आणलं. म्हटलं आय फेल्ट सो सॉरी फॉर हिम. मला इतकं वाईट वाटलं या गोष्टीचं की त्या देवाच्या सेवकाजवळ मोबाईल रिचार्ज करायला सुद्धा पैसे नाही आहेत. आणि काय काय लोक पबजी खेळायला, बाकीच्या जगातल्या गोष्टी करायला, लोकांकडं पैसे वेस्ट करायला लोकांकडं पैसा आहे. पण सेवकाकडं मोबाईल रिचार्ज करायला त्याला लेकरं आहेत, त्याची पत्नी आहे, त्याचं कुटुंब आहे, त्याचा धंदा बंद आहे आणि तो सेवा पण करतो. आणि त्या सेवकाजवळ पैसे नाही आहेत की त्याला मोबाईल रिचार्ज करायला आणि घरामध्ये अन्न आणायला. तो म्हटला एका चर्चमधल्या मेंबरने जेव्हा दशांश आणून दिला त्यावेळेस मी म्हटलं की माझं मोबाईल रिचार्ज केलो आणि कालच रिचार्ज केलं म्हटलं. आणि घरामध्ये धान्य नव्हतं, मी धान्य घेऊन आलो. डू यू रिअली लव द सर्वंट ऑफ गॉड? डू यू रिअली लव द लॉर्ड? का तुम्ही प्रभूवरती प्रीती करता? का प्रभूच्या सेवकांवरती प्रीती करता? काय प्रभूचं तुम्ही आदर करता? का प्रभूच्या सेवकांचं तुम्ही आदर करता? In this lockdown period, so many servants of God facing this financial problem. No offerings, no tithes are going to church nowadays. How servant of God will survive? You tell me that. I'm sorry to say this word to you. I was avoiding this topic to tell you. But that really hurt me when I heard that.
That's why I'm speaking to you. Okay, many of you don't have work. पुष्कळ लोकांना आता या परिस्थितीत काम नाही आहे. तुमची परिस्थिती सर ठीक आहे, पण ज्यांच्याकडे तुमच्याकडे आहे, काय तुमचा दशांश तुम्ही देवाच्या सेवकास तुम्ही आदर करता का? तुम्ही मला सांगा. माझ्या प्रियनो, ज्यावेळेस परमेश्वर चमत्कार करतो, ज्यावेळेस सेवकाकडनं प्रार्थना करून घेतो, मग परमेश्वर चमत्कार करतो, मग आपण देवावरती विश्वास ठेवतो आणि मग देवाच्या सेवकावरती विश्वास ठेवतो. मग आपण देवाचा आदर करतो आणि देवाच्या सेवकाचा पण आदर करतो. बट रिअली ट्रुली डू वी रिअली रिस्पेक्ट गॉड सर्वंट? दॅट्स माय क्वेश्चन टू यू. काय आपण खऱ्या रीतीने परमेश्वराच्या देवाच्या सेवकाचं आदर करतो का? हा प्रश्न आहे. Israel believed in the Lord. And the sixth point is that Israel believed in Moses as the Lord, as the servant of Jehovah. यहोवा परमेश्वराचा तो दास आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला. माझ्या प्रिय, वाट बघू नका परमेश्वराने तुमच्या जीवनात एक चमत्कार करण्यासाठी. जर तुमचा विश्वास परमेश्वरावरती आहे, परमेश्वर अद्भुत कृत्य करणारा परमेश्वर. माझ्या प्रियाने, इस्रायल कोण आहे? आज देवाचं कुटुंब कोण आहे? आपण निर्गम मध्ये 29 मध्ये 42 मध्ये येऊया. 29 निर्गम 29, Exodus chapter 29 and verse 42. निर्गम 29 and 42. दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हाला भेटेन. पुन्हा एकदाच. दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या असेच होमार्पण नित्य अर्पावे. ह्या स्थळी तुझ्याशी बोलण्यासाठी मी तुम्हाला भेटेन. God says, I will read this word here, 29 verse 40. This shall be a continual burnt offering throughout your generation at the door of the tabernacle of the congregation before the Lord, where I will meet you to speak there unto thee. Your congregation be before thee. Here it says, let me read again. This shall be a continual burnt offering throughout your generations. Or in other translations it says generation to generation. या ठिकाणी माझ्या प्रियानो 29 अध्यायामध्ये 42 आपण वचन वाचत आहोत. या ठिकाणी असं म्हटलंय, पिढ्यानपिढ्यासाठी परमेश्वर म्हणतो दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर तुम्ही, म्हणजे इस्रायल लोक कोण आहेत माझ्या प्रिय? इस्रायल हा याकोब, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फक्त त्याच्या कुटुंबापुरतंच, त्याच्यापुरतंच मर्यादित आहे का? मी तुम्हाला म्हटलं इस्रायल नाव, इस्रायल ह्याविषयी किंवा इस्रायल घराण्याविषयी जर शिकायला गेलो, उत्पत्तीत सुरुवात झालं आणि त्याच्या शेवट प्रकटीकरणामध्ये आहे. व्हॉट डज इट स्पीक? इस्रायल घराण्याची सुरुवात उत्पत्तीत मध्ये झालं आणि शेवट प्रकटीकरणामध्ये होतो. पूर्ण पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल विषय. सो इस्रायल हा जो परमेश्वराचा निवडलेला वंश आहे, तो फक्त याकोबाशी मर्यादित नाही. इस्रायल हे घराणं पिढ्यानपिढ्यासाठी आहे. किती काळासाठी? दॅट्स इटर्नल, जनरेशन टू जनरेशन. पिढ्यानपिढ्या काळासाठी परमेश्वराने ह्या इस्रायल घराण्याला स्थापित केलेला आहे. गॉड हॅज इस्टॅब्लिश्ड दिस जनरेशन. आणि हिअर इट सेज, दर्शन मंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर तुम्ही पिढ्यानपिढ्या
असे समर्पण नित्य अर्पावे. When? Always. Not just this day or just for some time, but always you should offer unto the Lord. ह्याच तरी तुमच्याशी बोलण्यासाठी मी तुम्हाला भेटेन. I will meet you here. Not just for once he says that. He made a covenant with Israel forever and ever. What a wonderful and living God we have. His covenant with us is for eternity. His love for us is for eternity. And he says, in front of the gate, I will meet you and talk to you. तो म्हणतो दर्शन मंडपाची दाराशी मी तुम्हाला भेटेन आणि मी तुमच्याशी बोलेन. What a wonderful God we have. So God has made a covenant with us. So Israel is not for a short period, but Israel is for an eternal nation. एक सार्वकालिक देश म्हणून परमेश्वराने इस्रायलला स्थापित केलेला आहे. आणि माझ्या प्रियनो, आपण वाचूया लूक वर्तमान याचा पहिला अध्याय 32 आणि 33 वचन बघा. लूक वर्तमान याचा पहिला अध्याय. Luke's Gospel chapter 1 verse 30-33. तो थोर होईल व त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. But it says he shall be great and he shall be called the Son of the Highest, and the Lord God shall give unto him the throne of his father David, and he shall reign over the house of Jacob forever, and of his kingdom there shall be no end. इथं स्पष्ट सांगितलेलं आहे तो थोर होईल व त्याला परस्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीदाचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. His kingdom shall what he says and he shall reign over the house of Jacob, and of his kingdom there shall be no end. He will rule over house of Jacob. Where this prophecy is given in the New Testament before the birth of Jesus. ही भविष्यवाणी कुठे दिलेली आहे? दूताने येऊन त्या मरियेला सांगण्यात आलं होतं गाब्रिएल दूताच्या द्वारे की तुला पुत्र होईल आणि तो याकोबाच्या घराण्यावरती राज्य करेल आणि त्या घराण्याचा अंत होणार नाही. म्हणजे इस्रायल घराणं परमेश्वर तो युगानुयुगासाठी स्थापित करतो आणि त्या इस्रायल घराण्याचा प्रमुख कोण आहे? येशू ख्रिस्त. आणि येशू ख्रिस्ताचं राज्य ज्या घराण्यावरती इस्रायल घराण्याचा जो राजा होणार त्याचं राज्य त्याचा कधीच अंत होणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. 11 प्रगटीकरण याचा 11 अध्याय आपण काढूया. रेव्हेलेशन चॅप्टर 11 वर्स 15. Revelation chapter 11 verse 15. अकराचा 15. प्रगटीकरण याचा 11 अध्याय याचं 15 वचन वाचूया. 7व्या देवदूताने कर्णा वाजविला तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या. त्या म्हणाल्या, जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे आणि तो युगानुयुग राज्य करेल.
तेव्हा देवासमोर आपल्या आसनात 15 वर्ष. And then here it says that and the seventh angel sounded, and there were great voices in heaven, saying, the kingdom of this world are become the kingdom of our Lord and of his Christ, and he shall reign forever and ever. काय म्हटलेलं आहे? जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे, आणि तो युगानयुग राज्य करेल. प्रभू हा आपला प्रभूंचा प्रभू, जो राजांचा राजा येशू ख्रिस्त या घराण्यावरती युगानयुगाचा राज्य करणारा असा परमेश्वर आहे. आणि आपण तसंच 21 अध्याय काढूया. प्रकटीकरण 21 अध्याय 12 वचन बघा. Revelation chapter 21 verse 12. And had a wall gates and high and gate and had 12 gates, and the gates 12 angels, and names were thereon, which are the names of the 12 tribes of the children of Israel. This speaks of the New Jerusalem, new heaven, New Jerusalem. God is going to prepare. That in that day God says there shall be, he says that there will be 12 tribes of the children of Israel. On that 12 gates, the names of Israel shall be written, and the Lord will rule in that New Jerusalem. What's Matthew? तिला मोठा उंच तट होता, त्याला 12 वेशी होत्या, आणि वेशींजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशांची होती. तिला मोठा उंच तट होता, त्याला 12 वेशी होते, आणि वेशीजवळ 12 देवदूत होते. त्या वेशीवर नावे लिहिलेली होती. ती कोणती होती? ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशाची होती. हे नवीन यरुशलेम विषयी सांगतं, ज्या यरुशलेमाचा प्रभू हा येशू ख्रिस्त हा प्रभू राहणार आहे. त्या ठिकाणी अंधार नसणार आहे. त्या नव्या यरुशलेममध्ये इस्रायलांची नावं राहतील. इस्रायल वंश त्या ठिकाणी, म्हणजे परमेश्वर ह्या इस्रायल म्हणून जो केलेला जो करार जो आहे माझ्या प्रिय, तो अनंत काळासाठी आहे. तो करार, परमेश्वराचा जो करार जो आपणाशी तो केलेला आहे, तो अनंत काळाचा आहे माझ्या प्रिय. म्हणून इस्रायली, आपण जे विश्वासाचे जे लोक आहोत, ते आशीर्वादित लोक आहोत. अजून त्या विषयाकडे आपण येणार पुढच्या मंगळवार किंवा गुरुवार याच्यामध्ये आपण तो विषयामध्ये येणार आहोत की आपण इस्रायलशी एवढं शिकत आहे, पण आपला त्याचा काय संबंध आहे का? जे आज आपण विश्वासणारे आहोत, ज्यांचा नवीन जन्म झालेला आहे, परमेश्वरचं सांगतं की आपण इस्रायल आहोत, म्हणून आपण शिकत आहोत. ऍक्च्युली आता असं वाटतं की विषय पुढे घ्यावा माझ्या प्रियानो, पण वेळेनुसार मी आज इथं थांबवतो आणि मंगळवारी हा विषय आपण कंटिन्यू करूया. आणि विशेष करून परमेश्वराचा जो आशीर्वाद याजकांच्या द्वारे, देवाच्या सेवकाद्वारे त्याच्या लोकांसाठी आशीर्वाद परमेश्वराने घोषित केले, त्याच्याविषयी आपण शिकणार आहोत. म्हणून माझ्या प्रियानो, माझं तुम्हाला नम्र विनंती आहे आणि माझं उत्तेजन तुम्हाला आहे, परमेश्वर प्रीती करा आणि परमेश्वरचा आदर करा. तो उभा काम झाला, पण मध्यस्थ मला 2 काम आहे, उभा आणि आडवा. परमेश्वर प्रीती करा, परमेश्वरचा आदर करा. त्याचबरोबर परमेश्वरच्या सेवकावरती प्रीती करा, परमेश्वरच्या सेवकाचा आदर करा. कारण परमेश्वराने याजकाला निवडलेला आहे त्याच्या घराण्याची सेवा करण्यासाठी, आणि इस्रायल घराण्याला आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वरानं याजकाला आशीर्वाद तो दिलेला आहे. आणि ह्या याजकांनी त्या इस्रायल घराण्याला आशीर्वाद द्यायचे आहे.